दूध हा विषय नेमका काय, त्यासाठी चर्चेसाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर सुहास पाटील, हेड ऑफ ॲनिमल डिपार्टमेंट, दूधकांडी, स्वप्नील मोरे, नॅशनल मार्केटिंग हेड, दूधकांडी, तसंच गोपाळ म्हस्के, दूध उत्पादक महासंघ, प्रशांत यादव, अध्यक्ष, वसिष्ठी मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. दुधाच्या उत्पादनात राज्य किती अग्रेसर झालेलं आहे या संदर्भात चर्चा करणार आहोत. पद्धतीनं आपल्या जनावरांसाठी आवश्यक असतो आणि तो खाद्यपुरवठा तुमच्या माध्यमातून तुम्ही करत असताना हे रेटमध्ये जे चढ उतार होतात ते कसे टाळता येतील किंवा या दुधाळ जनावरांपर्यंत योग्य खाद्यपुरवठा करण्यासाठी काय करायला हवं? जनावरांचं खाद्य जे रेट भरपूर वाढत आहेत त्याच्यामुळं आर्थिक जे नुकसान होते शेतकऱ्यांचं ते टाळण्यासाठी आपला दूधकांडी हा प्रोडक्ट आहे तो संपूर्ण आयुर्वेदिकमध्ये शेतकऱ्यांचं जे विकत आणण्यासाठी जे केमिकल मिनरल मिक्सचर वगैरे जे लागतं आहे, कॅल्शियम लागतं, ते कमी करण्यासाठी हा आयुर्वेदिक प्रोडक्ट असल्यामुळं त्यांचं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं आहे तो खूप कमी होणार आहे. जवळजवळ आपली जर दूधकांडी कंटिन्यूस जर 3 महिने वापरली तर त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ 1 किलो खाद्य शेतकऱ्यांचं कमी होणार आहे. त्याच्यामुळं आर्थिक नुकसानसुद्धा शेतकऱ्यांचं कमी होणार आहे. वाशिष्ठच्या कल्पाला मिळवून देऊ. एखाद्या उत्पादकाकडे ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला आपलं प्रोडक्ट घेऊन जाताना त्याच्याकडे ती विश्वासार्हता निर्माण करणंसुद्धा अत्यंत आवश्यक असतं. मग तुमच्या प्रोडक्टसाठी विश्वासार्हता निर्माण करताना कशा पद्धतीच्या अडचणी येतात आणि त्यावर कशी मात केली जाते? आर्थिक खर्चच कमी करण्यासाठी आपण हे दूधकांडी प्रोडक्ट हे दिलेलं आहे मार्केटला आणि म्हणून तर कमी वेळामध्ये ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्प्रेड झालेलं आहे, म्हणजे जवळजवळ घरोघरी गेलेलं आहे. तसं तुम्ही म्हणाला विश्वासन संपादन कसं केलात तुम्ही, तर आम्ही प्रत्येक गावामध्ये फ्री डेमो देतो, जी आत्तापर्यंत मार्केटला कुठल्याच कंपनीची पॉलिसी नाही आहे. म्हणजे जेवढे काय आहेत विलेज, प्रत्येक विलेजमध्ये एक फ्री सॅम्पलिंग आम्ही दिलेलं जातं. जवळजवळ शेतकऱ्यांचे बघायला गेलं तर मंथली 4 ते 5 हजार रुपये त्याचा होणारा खर्च आणि इयरली 50 ते 60 हजार खर्च आम्ही वाचवतोय. म्हणजे डॉक्टर जर त्यांच्याकडे 4 वेळा येत असतील वर्षातनं तर ते डॉक्टर कसे कमी होतील त्याचा आम्ही प्रयत्न करतो. जसं लहानपणी आपल्याला सांगितलं जसं एक ॲपल खाल्लं तर डॉक्टर लांब राहतात, बरोबर ना, तसं आम्ही सांगतो की दूधकांडी आपण तुमच्या पशूंना खायला घाला, डॉक्टरांना लांब ठेवा. पण सल्ला हा गरजेची गोष्ट आहे, सल्ला पण त्यांचा घेतला पाहिजे, त्यांना पण दाखवलं पाहिजे. रोजगार निर्मिती खूप मोठ्या प्रमाणामध्ये करतोय आम्ही. जे वर्किंग जे करतो ना तर कुठल्या ऑलरेडी जे रोजगारामध्ये आहेत त्यांच्याबरोबर करत नाही, तर ज्यांना रोजगार नाही आहे त्यांना रोजगार उपलब्ध करून देतोय आणि प्रत्येक गावात आपण विक्रेता देऊन त्याला एक व्यवसायाचं रूपांतर करून देतोय. कुठलंही प्रोडक्ट शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचं तर विश्वासार्हता निर्माण करणं आवश्यक आहे. रोजगार निर्मितीसुद्धा तितकीच आवश्यक आहे. जर रोजगार निर्माण करायचा असेल या क्षेत्रात तर मग गाव पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर अशी त्रिस्तरीय व्यवस्था आपण दूध उत्पादनात जितकं जनावराकडून उत्पादन वाढावं अशी अपेक्षा असते तितकंच त्याला उत्तम खाद्यपुरवठा व्हायला हवा आणि तो खाद्यपुरवठा उत्तम रीतीनं होण्यासाठी आणि जनावराच्या आरोग्यासाठी मार्गदर्शनसुद्धा आवश्यक असतं. शेतकऱ्यापर्यंत हे मार्गदर्शन योग्य रीतीनं पोहोचावं यासाठी राज्य सरकारकडून सुद्धा प्रयत्न व्हायला हवेत. रासायनिक शेती जास्त आली, केमिकल औषधं आली, त्याच्यानंतर खाद्य जे आले ते बरंचसं केमिकलयुक्त म्हणजे रासायनिक आहे. त्यासाठी आयुर्वेदिक जेवढं तुमचं चारा असेल, जेवढा खाद्य असेल, जेवढं हे असेल तेवढ्यासाठी वापरलं तर आपल्याला खूप दूध उत्पादन वाढेल, जनावरांचे आरोग्य सुधारेल, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. शासनानं आयुर्वेदिक प्रोडक्ट्सला जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे. ती सुदृढ राहण्याचा प्रयत्न करतो, तसेच जनावरंही सुदृढ राहावी यासाठी म्हणून या सगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो आहे. आणि खरं तर ज्याप्रमाणे ऑपरेशन फ्लड 1970 साली वर्गीस कुरियन यांनी राबवलं होतं तशीच काहीशी गरज आज राज्यामध्ये थोड्याफार प्रमाणात निर्माण झालेली आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्व मान्यवरांचे मी आभार मानते.